भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग सध्या आमच्या सोबत आहेत। सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज तुमचा वाढदिवस आहे, लोकांच्या खूप प्रेम भेटत आहेत, काय सांगणार? हे जो प्रेम लोकांकडून मला मिळतं नेहमी भेटतं। मला जौनपूरचे लोक तिथे बोलत होते, पण इथे मुंबईकरांनी मला बोलले की नाही, तुम्ही उद्या जौनपूरला जा, पहिला तुम्ही इथे थांबा। आणि सकाळीपासून काल रात्रीपासून लोकांचे प्रेम बघतो आम्ही, ज्या पद्धतीने लोक प्रेम करतात, खरोखर ईश्वरची कृपा आहे। आणि कृपाशंकरवर असत ईश्वरची कृपा मिळत राहील एवढा ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपी सध्या निर्दोष सिद्ध झाले आहेत, काय सांगणार? भगवा हिंदुत्वाचं नाव दिलं गेलं होतं त्यांना। खरोखर ज्यांनी भगवा आणि आतंकवाद जोडले, मला वाटतं त्याचा विचार काय मी सांगू शकत नाही। भगवा ह्या देशाचा एक असा रंग आहे, एक कलर असा आहे की भगवा घातल्यानंतर किंवा भगवाचं चर्चा केल्यानंतर मनात जे भाव आहे, हा एक गंगा जमुनी संस्कृती आमच्या भारताची या भगवामध्ये समाहित होतात। पण काही लोकांनी राजकारण करत असताना कुठे धर्मामध्ये असा विचार आणतात। आज मी माननीय न्यायालय साधुवाद देऊ इच्छितो आणि निर्णयाचं स्वागत करतो। तुम्ही थोडकीसं मुंबईपासून दूर आहात आजकाल। उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले आहेत, काय शुभेच्छा देणार? आणि याच्या काय नाही आहे, एकत्र घरामध्ये होते, येतात जातात। जेव्हा जेव्हा मुंबई महानगरपालिकाचे इलेक्शन लागणार त्यावेळी असे येतील आणि वक्तव्य करतील, काहीतरी करतील। ज्या दिवशी महापालिका निवडणुका संपला त्या दिवशी हे सगळे कुठे जातील मला माहिती नाही। परत 5-7 वर्षानंतर निवडणुका येतात आणि हे एकत्र येतील किंवा एकत्र बोलतील किंवा भाषा विवादासाठी नाही, संवादासाठी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।